आज पनवेलमध्ये जागोजागी मेथी भेटते 10-10 रुपये. जागोजागी जिथे गेलं भाजीवाल्याकडे तिथे नाही तर असे तसे घेऊन बसलेत. 10 रुपये जुडी, 10 रुपये जुडी. किती छान आहे बघा, ताजी ताजी. चला काय मग करूया कोकण स्टाईल. मी मेथीचे दांडे पण घेते कापायला, म्हणजे भाजी कशी चवदार लागते. आता नारळ फोडायला आमच्याकडे कोण माणूसच नव्हता, होतो ऑफिसला गेलेले, म्हणून ध्रुवलाच बसवलं नारळ फोडायला. चीर पडले तिथंच फोड. हे बघ इथे चीर पडली. बायकांना नारळ फोडायला देत नाही. आता कपडा काढ, ओरडतात पण. खोल आता नारळ. ध्रुवने फोडला बरं का आमच्या नारळ चांगला. मी एका साईडला त्याला सांगतच होते. नारळ फोडून घेतला आणि खिसून पण तसाच ठेवून टाकला. माझा नारळ खिसून झाला तर मी लागली आपली भाजी बनवायला. 5 मिरच्या घेतल्या, लसूण घेतला आणि टाकली फोडणी. लसूण चांगला भाजला, मग त्याच्यात टाकली मेथी. मेथीची भाजी जरा शिजून झाली की वरतून ओलं खोबरं टाकायचं, हलकंसं मीठ टाकायचं, जास्त मीठ टाकायचं नाही. मग काय 10 मिनटं शिजवल्यावरती झाली आपली भाजी तयार. ज्यांना सुकी भाजी लागते त्यांनी जास्त शिजवायची, आम्हाला जसं सुकी लागत नाही म्हणून मी 10 मिनटं शिजवली. मग काय झाली ना आपली ओल्या नारळाची मेथी.